ओम गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 14. बायकोच्या दुष्ट सल्ल्यानुसार गोपीचंदाने जालंधरनाथास खटग्यात पुरले. जालंधरनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात मावेनासा झाला. आज जन्मास आल्याचे सार्थक असे तिला वाटले. परंतु आपला पती त्रिलोचन ह्याच्या शरीराची स्मशानात जशी राखरांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद ह्याची व्हायची म्हणून तिला परम खेदही झाला. माघ महिन्यात एके दिवशी मैनावती महालाच्या गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती. त्याच संधीस गोपीचंद राजा खालच्या बाजूस रत्नखचित चंदनाच्या चौरंगावर बसून अंगात स्त्रियाकडून सुवासिक तेले लावून घेत होता. सभोवती दुसऱ्या सुंदर स्त्रियाही होत्या. अशा मोठ्या चैनीमध्ये राजा स्नान करण्याच्या बेतात आहे. तो वरती मैनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार म्हणून वाईट वाटले. तिला त्यावेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडे लोटले. ते काही केल्या आवरेना. तिचे ते अश्रू राजाच्या अंगावर पडले. तेव्हा राजा चकित होऊन ऊन पाणी कोठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा माडीवर आपली आई रडत बसली आहे असे त्यास दिसले. त्यावेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता. त्यावेळी राजा तो तसाच उठला व मातोश्रीपाशी गेला आणि तिच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला. नंतर तिला म्हणाला, मातोश्री, रडण्याचे कारण काय ते मला कृपा करून सांग. तुला कोणी गांजिले ते सांग. ह्यावेळेस त्याचे डोळे फोडून टाकितो. जर मी तुझे दुःख निवारण न केले तर तुझ्या पोटी मी जन्म व्यर्थ घेतला. तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन. गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाली, महान प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असता मला गांजील असा कोण आहे. परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच की तुझा बाप तुझ्यासारखा स्वस्वरूपवान होता. परंतु काळाने ग्रासल्यानंतर त्याच्या देहाची क्षणात राखरांगोळी होऊन गेली. तुझ्या या स्वरूपाची तरी तीच गत व्हायची म्हणून मला मोठे वाईट वाटते. शरीराची व्यर्थ माती न होऊ देता कृतांत काळापासून सोडवण्याची युक्ती योजावी तितके करून घ्यावे. गोपीचंदा, क्षणभंगूर ऐश्वर्यास न भूलता देहाचे सार्थक करून घे. पण सध्याच्या तुझ्या वृत्तीकडे पाहून मला तुझी काकुळता येते. एरवी माझ्या कोणाकडून अपमर्द झाला नाही. मग राजाने सांगितले की मातोश्री, तुझे म्हणणे खरे आहे, पण सांप्रत असा गुरु मला कोठे मिळतो. प्रथम तो अमर असला तर तो मला अमर करेल. तेव्हा मैनावती म्हणाली, बाळा, जालंधरनाथ त्याच प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे. तरी तू त्यास कायेने वाचेने व मनाने शरण जा आणि या नाशिवंत ऐश्वर्याचा लोभ न धरता त्याच्यापासून आपली काया अमर करून घे. हे ऐकून गोपीचंदाने सांगितले, त्याच्या उपदेशाने मी माझी बायको, मुले, सुखसंपत्ती, राजवैभव सर्वांस अंतरेन. ह्याकरिता आज एकाएकी माझ्याने योग घेवणार नाही तर मला आणखी 12 वर्षे सर्व तऱ्हेचे विलास भोगू दे. मग मी गुरु शरण जाऊन योगमार्गाचा स्वीकार करीन व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईन. तेव्हा आई म्हणाली, मुलाय, ह्या देहाचा एक पाचोळासुद्धा खात्रीने भरोसा येत नाही. असे असता तू एकदम 12 वर्षाची जोखीमदारी शरीरावर घेतोस. पण बाळा, 12 वर्ष कोणी पाहिले आहेत. कोणत्या वेळेस कसा प्रसंग गुदरून येईल याचा नियम नाही. मैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध त्याची पट्टराणी लुमावती दडून ऐकत होती. ते ऐकून तिला त्यावेळेस परम दुःख झाले. ती मनात म्हणू लागली, ही आई नव्हे, वैरीण होय. हे राजाचे ऐश्वर्य भोगावयाचे सोडून त्याचा त्याग करावयास सांगणारी ही आपली सासू नसून एक विवशीच उत्पन्न झाली असे वाटले. आता ह्यास उपाय तरी कोणता करावा असे ती मनात विचार करू लागली. गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश ऐकून उत्तर दिले की, मातोश्री, तुझी अशी मर्जी आहे त्या अर्थी मीही तुझ्या इच्छेविरुद्ध वागत नाही. पण त्या जालंधरनाथाचा प्रताप कसा आहे तो पाहून व त्याच्यापासून खचित माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मी त्या शरण जाऊन कार्यभाग साधून घेईन. आता तू हे सर्व मनातले दुःखमय विचार काढून टाकून खुशाल आनंदाने राहा. असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला. इकडे राजाच्या प्रीतीतील मुख्य राणी लुमावती हिला राजास मैनावतीने केलेला उपदेश न पटल्याने तिने निराळाच प्रयत्न चालविला. तिने आपल्या दुसऱ्या पाच सवतींना बोलावून व त्यांचा चांगला आदर सत्कार करून त्यांना मैनावतीचा राजास बिघडून योग देण्याचा घाट कळविला. ती म्हणाली, गोपीचंद राजास जगातून उठून लावण्याचा मैनावती मनसुबा करीत आहे. जालंधर म्हणून कोणी एक ढोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनवण्याची तिची इच्छा आहे. मैनावतीचे हे बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानाने ऐकले.
तिच्या उपदेशाने राजाचे मन वळले आहे. त्याचे मन उदास झाल्यावर राजवैभव सर्व संपलेच म्हणायचे. मग आपल्याला तरी जगून कोणता उपयोग? परचक्र येऊन सर्व वैभवाची धूळधाण होऊन जाईल. एक तर असे होऊ न देण्यासाठी आत्ताच एखादी युक्ती काढा. लुमावतीने सवतीच्या मनात अशा तऱ्हेने विकल्प भरवून त्यांची मने दूषित केली, परंतु कोणासही चांगली युक्ती सुचेना. त्या अवघ्या जणी चिंतेत पडून रडू लागल्या. ते पाहून लुमावती हिने विचार केला की मैनावतीवर खोटा आळ घेतल्याखेरीज प्रसंगातून सुटका नाही, म्हणून राजाने असे सांगावे की जालंधर म्हणून जो वैरागी गावात आला आहे त्याची बायकावर वाईट नजर असून मैनावतीस कामविकार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहे. तसेच राजास बोध देऊन व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि जालंधरास राज्यावर बसवून आपण निर्दस्तपणे त्या जालंधर समागमी विषयविलासाचा उपभोग घ्यावा, असे त्या दोघांचा मतलब आहे. असे आपण राजास सांगून मनात विकल्प येऊ दिला म्हणजे राजास अतिशय क्रोध येईल व तो जालंधराचा एका क्षणात नाश करेल. लुमावतीने इतर स्त्रियास सांगितला व त्याने तो पसंत पडून त्या सर्व आपापल्या महालात गेल्या. त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीस भोजन झाल्यानंतर सर्वांसह मुख्य राणी जी लुमावती महालात गेला. तिने त्यास मंचकावर बसवल्यानंतर गोड गोड बोलून त्याच्या प्रेमास पाझर आणला. तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली, माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे, पण ती तुमच्यापाशी सांगाव्यास मला भीती वाटते. न बोलता तशीच गुप्त ठेवली तर मोठा अनर्थ घडून येईल. तेव्हा राजा म्हणाला, तू मनात काही किंतु आणल्याशिवाय निर्भय चित्ताने मला सांग. मग अभयवचन देत असेल तर बोलते, असे तिने त्यास सांगितल्यावर त्याने तिला अभयवचन दिले. तिने संकेत केल्याप्रमाणे वरील मजकूर त्यास समजाविला आणि म्हटले की आमच्या सौभाग्य सुखाचा बाध न येण्यासाठी तुम्ही बारकाईने दूरवर विचार करून जे बरे दिसेल ते करा. त्यास तो मजकूर राजाने ऐकल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी लाल होऊन गेला. मग राजाने प्रधानास सांगून जालंधरास आणविले. एक मोठी खाच खणून त्यास लोटून दिले. नंतर त्यावर घोड्याची लीद घालून खाच भरून टाकली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर त्यात जीवे मारून टाकीन अशी सूचना दिली. राजा प्राण घेईल या भीतीस्तव ही गोष्ट कोणी उघडकीस आणली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाही समजली नाही. दुसरे दिवशी सकाळी जालंधरनाथ कोठे निघून गेल्याची वार्ता गावभर झाली. तेव्हा तो वैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले. गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासींनी मैनावतीस सांगितली. तेव्हा तिला फार दुःख झाले. पुत्रास अमर करून घेण्याचा तिने योजलेला बेत जागच्या जागी राहून गेला. हे पाहून मैनावतीस परम दुःख झाले. पण राजांना परमानंद झाला आणि गावकऱ्यास त्या साधूचे दर्शन अंतरले. जालंधरनाथ त्या खड्ग्यातून वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्वस्थ बसून राहिला. आकाशास्त्र सभोवताली असल्याने व त्यावर वज्रासाची योजना केल्याने लीद वरच्यावर राहून गेली. यामुळे त्यास खड्ग्यात निर्भयपणे राहता आले.